आपकी अदालतमध्ये डीपी यादव यांच्यावर आरोप आहे, यांनी आपल्या मुलाला वाचवण्यासाठी साक्षीदारांना प्रभावित केलं. यादवजी, मी बोलतोय जेसिका लाल मर्डर केस बद्दल. आजकाल लोकांच्या मनावर डोक्यामध्ये हीच केस चाललेली आहे. 1999 मध्ये 30 एप्रिलला जेसिका लालचा मर्डर झाला होता. तुमचा मुलगा विकास यादव सुद्धा याच केसमध्ये एक अॅक्यूज होता आणि अदालतकडून जेव्हा निर्णय आला तेव्हा सगळेच्या सगळे लोक सुटले. विकास यादवचा त्या केसशी काही संबंध नाहीये. मी तुम्हाला ही इन्फॉर्मेशन माहितीसाठी सांगत आहे. आणि रजतजी, मला दुःख हे आहे की काहीही माहिती नसताना त्या आधारावर ज्या गोष्टी बोलल्या जातात ते त्यांच्या स्वतःच्या हितासाठी तर असू शकतात, परंतु त्याचे परिणाम तुम्ही म्हणताय दूरपर्यंत की विकास यादव लोकांवर या होत असतात. केसमध्ये अॅक्यूज नाहीये. कुठलाच रोल विकास यादवचा नाहीये. केवळ 201 कलम त्याच्यावर लावले गेले की मनु शर्मा त्याला ओळखतो आणि कुठलीच गाडी वगैरे कुठली तरी काढून गेली त्या केसनंतर. हा त्याच्यावर चार्ज आहे जो माननीय हायकोर्टाने दिला आहे. डीपी यादव चार्ज लावणारा कोणीच नाहीये, परंतु रजत शर्मा चार्ज लावणारे असू पण शकतात. FIR मध्ये तर असं लिहिलं गेलं होतं की त्यांनी शेल्टर दिला होता आपल्या घरामध्ये. मी बलवंतराय नेत्याच्या ओळखण्याबद्दल घरामध्ये. बोलत आहे. तुम्ही त्याला शेल्टर म्हणू शकता, तुम्ही त्याला हवं ते म्हणू शकता. आणि ओळख पाळख असणं, मैत्री असणं खूप वाईट अशी मोठी गोष्ट नाहीये. मनु शर्मा काही चोर डकेत आणि अशा कुठल्याच कुटुंबातील मुलगा नाहीये. भारताचे राष्ट्रपती जी होते, नातेवाईकांमध्ये मनु शर्मा येत होते. नक्कीच माझ्या मैत्री मुलाचा असणं- क्लास फेलो चंडीगडमध्ये होता. या नात्याने तो त्याच्याकडे येऊ शकतो. मैत्री, ओळख पाळख असू शकते. त्याचा अर्थ असा नाहीये की विकास यादवने काही गुन्हा केला नाही, ते म्हणाले, पोलीस म्हणाले की मर्डर केल्यानंतर 30 एप्रिलच्या रात्री आपल्या घरामध्ये आसरा पोलीस दिला. तर हल्ली काही दिवसांपूर्वी त्या केसमध्ये असं सुद्धा म्हणाले होते की डीपी यादवने गोळ्या बदलल्यात. माझा दावा आहे, मी दावा करून आणि तुमच्या लोकांच्या समोर ही गोष्ट स्वतःच्या तोंडाने सांगत आहे, जर त्या केसमधल्या कुठल्याही एका व्यक्तीला, एखाद्या साक्षीदाराला डीपी यादव ओळखत असेल किंवा कधी भेटला असेल तर जी काही शिक्षा आहे ती तुम्ही ठरवा, मी भोगण्यासाठी तयार आहे. यादवजी, हे खरं नाहीये का की जेव्हा तुमच्या मुलाला पोलिसांच्या समोर सरेंडर केलं 19 दिवसांनंतर, तेव्हा आधी त्यांनी इन्फाल अदालतमध्ये एक पूर्व जामिनासाठी विनंती केली होती? पोलिसांना आणि पोलिसांच्या कारवाईला कोण घाबरत नाही? त्याला विचारलं गेलं. तो जिथे बिझनेस करत होता, जिथे राहत होता, तिथून एका न्यायालयातून तो आपला पूर्वजामीन घेऊन आला होता. यामध्ये गुन्हा काय आहे? पूर्वजामीन तर दिल्लीमध्ये शेकडो होत असतात दररोज. परंतु कारण तो डीपी यादवचा मुलगा आहे, मला हीच तर शिक्षा मिळत आहे आजपर्यंत की तो डीपी यादवचा मुलगा आहे, त्यामुळे त्याने का पूर्वजामीन घेतला? बाकी तर रजत शर्मावर जर केस झाली तर परवा 3 जामीन येऊ शकतात. आणखी कुणावर केस झाल्या तर 4 जामीन घेऊन येतील. तर या गोष्टीचा गुन्हा, या गोष्टीत तर काय गुन्हा नाही की तो माझा मुलगा आहे? मी तर आयुष्यामध्ये कायम लोकांची सेवा केली यादवजी, आहे. तुमच्या मुलावर हा काही पहिल्यांदा आरोप लागलेला नव्हता. याच्या आधी सुद्धा त्याच्यावर मर्डरची केस 19 वर्षांच्या वयामध्ये लागलेली असं होती. नाही. ही केस नावाला तेव्हा आली होती जेव्हा उत्तर प्रदेशांमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं, तेव्हा माझ्यावर केस बनवली गेली होती. तर हाथरसच्या त्याच्यावर सुद्धा केस बनवली हाथरसच्या होती. एका मुलाच्या, देवेंद्रच्या मर्डरची मी केस सांगत होती तर ती. आहे की ही केस, परंतु त्याच सरकारच्या द्वारे ही केस परत घेतली गेली, कारण गैरसमजामध्ये आणि चुकीच्या प्रकारे त्याचं नाव उचललं गेलं होतं. त्यामुळे सरकारने ती केस परत घेतली होती. म्हणजे कुठल्या न्यायालयामध्ये केस नाही चालली. सरकारला आपल्या चुकीची जाणीव झाली, ती केस परत घेतली त्यांनी. जेसिका लाल केसमध्ये पब्लिक ओपिनियन जर तुम्ही पाहिलं, जनतेचं मत जर तुम्ही पाहिलं, तर हे खरं लोकांना वाटतं की बऱ्याचशा साक्षीदारांना प्रभावित करून त्यांना बदललं गेलं होतं. रजतजी, मत कोण बनवतं? मत तुम्ही लोक बनवता. माझं तुम्हाला निवेदन आहे, न्यायाला मेणबत्तीच्या मंद प्रकाशामध्ये बघण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही. यादवजी, तुमच्याकडे आज न्यायाला पूर्ण उघड्या संधी आहे, सूर्यास- तुम्ही मत बनवू सूर्याच्या शकता. प्रकाशामध्ये बघण्याचा प्रयत्न करा, कारण तुम्ही लोक जे काही बोलता ते संपूर्ण देशातील करोडो लोक बघतात. त्याचा परिणाम करोडो लोकांच्या जनमानसावर सुद्धा होतो. मला नाही माहीत तुमचा उद्घोषक आता डीपी यादवला बाहुबली म्हणत होता. बाहुबली तर हनुमानाला म्हटलं जातं. आम्ही तर त्यांच्या पायाची धूळ सुद्धा नाही. तर अशा शब्दांचा प्रयोग लोकांसाठी करण्याच्या आधी तुम्ही लोकांनी विचार केला यादवजी, पाहिजे तुम्ही की उत्तर प्रदेशामध्ये कुठेही गेला तर तुम्हाला बाहुबली म्हणूनच संबोधलं जातं. नाही तुम्हाला संबोधलं माफिया पाहिजे. म्हणून संबोधलं नाही जातं. म्हणलं पाहिजे. तुम्हाला मर्डरर म्हणून संबोधलं नाही जातं. म्हणलं आम्ही तर त्यापेक्षाही चांगल्या शब्दांचा वापर मग तर करतोय. मी तुम्हाला तसं मीडियाचा माफिया म्हणून तुम्ही बोलवू नक्कीच शकतो. म्हणू शकता. हे बघा, तुम्हाला नाही, स्वागत आहे असं- तुमचं. असं- नक्की बोला. असं मीडियामध्ये खूप सारे लोक आहेत. आता एका मीडियाने, मला त्याचं नाव नाही घ्यायचंय, राष्ट्रपतीजींना SMS, एक अशी प्रक्रिया आहे ज्याने करोडो रुपये हे लोक कमावतात. SMS द्वारे SMS चा एक रेट आहे, तुम्ही लोक करता SMS 2 लाख SMS घेऊन राष्ट्रपतींचे, तर तुम्हाला माहिती आहे की त्या मीडियावाल्याला किती इन्कम झालं? सामान्य माणसाला बिचारायला माहित नाही. असं वाटतं खूप त्रास नाही, आहे तुम्हाला अडचण- मीडियापासून. सगळ्यात जास्त त्रास तर तुम्हाला जे होतोय. सत्य आहे
अडचण त्या लोकांना आहे ज्या लोकांच्या बद्दल बोललं जातं. तुम्हाला काही विचारायचं आहे जसं- का? तुम्हाला मायक्रोफोन जसं- एक मिनिट तुम्हाला काही जसं विचारायचं मॅडम आहे यादवजी, मीडियाने SMS द्वारे किती भी करोडो रुपये सुद्धा कमवले तरी त्याने पब्लिकचं नुकसान होत नाही ना. आम्ही आमच्या नाही, मी मनाने म्हणतोय त्यांचे SMS मीडिया आहे पाठवतो. जिथे ते आमचं स्वतःचं पर्सनल आहे. आम्ही त्यांना मेसेज personal पाठवतो. हे पर्सनल नाहीये नाही, मॅडम. हे आमचं हे आमचे personal 2 नाहीये. रुपये खर्च होत आहेत हे किंवा 6 पर्सनल रुपये खर्च नाहीये. होत आहेत. हा आमचा हा पर्सनल या मॅटर आहे. गरीबाच्या खिशातून नाही, हे पैसा कुणाचं जातोय. मर्डर किंवा खून नाही करत हे- आहेत हे- किंवा कुणाला हे- त्रास देत नाहीये. हे त्या तरुणाच्या खिशातून जात आहे. तरुणाला विचारा यादव- SMS रजत यादव- शर्माजी कुठल्या प्रकारचे पैसे कमवत आहेत, कुठल्या चुकीच्या पद्धतीने तर कमवत नाहीत ना. तिथे मेसेज देतात की तुम्ही इथे आम्हाला SMS करा, आमची मर्जी, आम्ही त्यांना मेसेज करू किंवा ही नाही. सगळ्यात मोठी चुकीची पद्धत आहे. मी याला माफियागिरी म्हणेन, मीडियाची माफियागिरी. यादवजी तुम्ही म्हणताय की जो सामान्य माणसाला ही publicity शोषण म्हणजे- करण्याचं काम करतो. यादवजी ते असं म्हणताय की जबरदस्तीने तर कमीत कमी कुठलं मीडिया घेत नाहीये. तुमच्यासारखं किडनॅपिंग करून तर पैसा नाही कमवत आहे. रजतजी, एक सुद्धा केस मी चॅलेंज करतो संपूर्ण देशातील लोकांना. DP यादवच्या विरोधात एक सुद्धा किडनॅपिंगची केस असेल, माझ्या समोर लोकांना आणा ना. तुम्ही एकटे इंटरव्ह्यू करून काय सिद्ध करायचं आहे तुम्हाला? तुम्ही बोलवा. एखाद्या पोलीस ऑफिसरला बोलवायला हवं होतं, गाझियाबादच्या SSP ला बोलवायला हवं होतं, एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला जो माझ्या विरोधात प्रूफ देऊ शकेल, जो सांगू शकेल त्याला मी बोलवायचं तुम्हाला होतं. दिल्लीचे पोलीस कमिशनर के पॉल यांचं विधान दाखवतो. के पॉल दिल्लीचे पोलीस कमिशनर आहेत, त्यांच्यापेक्षा तर मोठं कोणी ऑफिसर असू रजतजी, शकत नाही. मीडिया- ते म्हणाले की जेसिका लाल मर्डर केसमध्ये आरोपी आणि अधिकारी यांच्यामधला कट स्पष्ट दिसून अच्छा. येतो. कुठल्या अधिकाऱ्याबद्दल तुम्ही हा प्रश्न विचारला? मी तुम्ही दिल्लीच्या आतापर्यंत पोलीस- कुणाला सांगितलं मी की दिल्लीच्या पोलिसांनी चुकीचे इन्व्हेस्टिगेशन करून नक्कीच आणि म्हटलंय. जे पोलीसवाले रात्रीच्या अंधारामध्ये 1:30 वाजता जी तुम्ही एक मॉडेल नग्न अवस्थेत दारू वाटत होती, तिथे बसलेले किती पोलीस अधिकारी उपस्थित होते? आपल्या समाजामध्ये यालाच मान्यता आहे का? आपल्याला हाच गौरवशाली इतिहास पुन्हा रचायचा आहे? आपल्या देशाच्या ऋषी आणि फकीरांचं हेच जग आहे का की रात्रीच्या 1:30 वाजता एक मॉडेल अशा लोकांना दारू वाटते की जो लोक मोठमोठे अधिकारी आहेत, मोठमोठे लोक आहेत? यादवजी, आपल्या देशाची ही परंपरा आहे की तुमचा मुलगा त्या पार्टीमध्ये असेल आणि त्या लोकांबरोबर असेल जे दारू न वाटणाऱ्यांना गोळी मारून जो टाकतात. माझा काय चूक मुलगा होती त्यांची? माझा मुलगा तिथे उपस्थितच नव्हता आणि मला त्रास याच गोष्टीचा आहे की त्या पोलिसांची नावे तुम्ही का नाही उघड करत आहेत जे नाही, तिथे बसले? ज्या मुलीबद्दल तुम्ही हे त्यांना का म्हणताय, नाही विचारत की बाबा ज्या- कोण कोण लोक होते, यादवजी- त्यांना साक्षीदार का नाही यादवजी, बनवलं? ज्या मुलीबद्दल तुम्ही हे जी- म्हणताय की ती दारू वाटत होती, जी जिच्याबद्दल तुम्ही आता- रेस्टॉरंटमध्ये रात्री 1:30 वाजता दारू पाजत होते, ज्यांचं रेस्टॉरंट होतं, त्यांच्या मालकाला आणि मालकिणीला आरोपी का नाही बनवलं जात? का त्यांना विचारलं नाही जात? यादवजी, म्हणजे फक्त इतकं ऐका. सांगा, ती मुलगी दारू पाजत होती किंवा काही करत होती, कुणाला अधिकार होता तिची तुम्ही हत्या माननीय करण्याचा? रवीनाचा एव्हिडन्स वाचला? मी तुम्हाला विचारतो, नाही. हत्या करण्याचा नाही, अधिकार कोणी जर दिला? जर जेसिकाची केस लावली तर तुम्ही मालनी फक्त रवानीचा इतकंच मला एव्हिडन्स सांगा की मी मला माहितीये जर ती मुलगी तिथे काही करत असेल तर मालनी तिची हत्या करण्याचा रवानीने अधिकार त्या कोणी दिला? रवानीने स्टेटमेंट दिला आहे. मनु शर्मा समोर उभा होता. ही इज नॉट दॅट पर्सन. मालनी रवानीने जी रेस्टॉरंटची मालक आहे, काय काय बोलायचंय तुम्हाला लोकांना? एक मिनिट हा तुम्हाला विचारायचं का? हो, विचारा. एकीकडे तुम्ही मीडियाबद्दल वाईट बोलत आहात की मीडिया यांना फेवर करते. असं असू शकतं की त्यावेळी मीडिया तुम्हाला फेवर करत असेल, मालनी रवानी तुम्हाला फेवर करत असेल. नाही, असं सुद्धा माझ्या असू शकतं फेवरचा ना? तर प्रश्न नाही. मी तर त्यामध्ये काही नाहीये. माझा तर काहीच रोल नाहीये. मी तर हे म्हणत आहे की मीडियाने तुमचा रोल केवळ इतकाच आहे की हो. ज्या मुलीची हत्या झाली, तुम्ही तिच्या मृत्यूच्या 7 वर्षांनंतर तिच्यावर घाणेरडा आरोप नाही, लावताय. मी घाणेरडे आरोप नाही लावत. अगदी खराब नाही, गोष्टी मी बोलताय तर एका तुम्ही. व्यवस्थेबद्दल बोलत नक्कीच आहे. व्यवस्था. नाही, आज तुम्ही तिच्यावर आरोप करताय की ती दारू वाटत होती, पण दारू वाटणं हा काही गुन्हा नाहीये. प्रश्न तुमच्यासाठी आहे माझा. हा प्रश्न माझा तुमच्यासाठी हो. आहे, तुमच्याशी हो, हो, आहे. तुम्ही विचारा. तुमचा ग्रज आहे जेसिका लालच्या अगेन्स्ट आहे. उलट तो असला पाहिजे एक्युज्ड किंवा ज्यांच्यावर आरोप लावला जातोय त्यांच्यासाठी असला पाहिजे. तर हे काय सांगतं तुमच्याबद्दल? तुमचा जो काही ग्रज आहे, ती ज्या कुठल्या चुकीच्या पद्धतीने दारू विकत होती, हा ग्रज जी विक्टिम आहे तिच्या प्रती आहे. परंतु जे लोक अक्युज्ड आहेत किंवा पब्लिक ज्यांना अक्युज्ड मानते त्यांच्या प्रती काहीच नाहीये. मी व्यवस्थेवर प्रश्न केला आहे. नाही, व्यवस्थेवर प्रश्न नाही केला अक्यूजच्या तुम्ही. विरोधात मॅडम न्यायालयाने निर्णय दिला आहे. तुम्ही न्यायालयापेक्षा वरती नाही आहात. नाही, तुमचे जर तुम्ही sentence म्हणत आहात सुद्धा- जर तुम्ही तुमचं म्हणत एक आहात sentence न्यायालयाच्या सुद्धा वर आहे accused तर against तर नव्हतं. मला काही म्हणायचं नाहीये. Your grudge was against Jessica Lal. Yes? यादवजी, त्यांचा नाही. सरळ प्रश्न हा आहे की तुम्ही जे काही बोलत आहात, ज्यामुळे असं वाटतंय की तुम्ही त्यांच्याबरोबर उभे नाही, आहात नाही, जे रजतजी, आरोपी मी आहेत, न्यायालयाचा अपमान करू शकत नाही. आणि तुम्ही त्यांच्या विरोधात आहात जे मेले. न्यायालयाने निर्णय दिला आहे, मी त्याच्यावर काय बोलू शकतो? आम्ही तर शिफारस कायम त्या लोकांची करतो जे अगदी भक्कमपणे अधिकाऱ्याबद्दलच्या गोष्टी, सैनिकांच्या गोष्टी, शेतकरी आणि कामगारांच्या आता तर गोष्टी तुम्ही समोर त्यांची ठेवण्याचं शिफारस काम करताना करतात. दिसून येतात जे लोक मर्डर करतायत, जे माफियाचे मी असतात. आता चॅलेंज केलं तुम्हाला रजतजी, एक सुद्धा व्यक्ती, एक सुद्धा साक्षीदार
जर असं म्हणाला डीपी यादव कधी त्याला भेटला आहे किंवा कधी फोन केला आहे, कधी बोलला आहे, तर शिक्षा मी तर म्हणालो तुम्ही ठरवा, मी भोगण्यासाठी तयारच आहे ना.